हाय नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसांमध्ये आपला एकही व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण म्हणजे मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी गावी गेलेली. तिकडेच 3-4 दिवस होते आणि त्याच्यानंतर तिकडे रेंज सुद्धा नसते गावाला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. मागे मी एक साखरपुड्याचा व्हिडिओ केलेला, तेव्हा तुम्ही सगळेजण म्हणालात की तुमचे फॅमिली व्लॉग बघायला आम्हाला आवडतील, म्हणूनच हा आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर आधी मी इकडे आईकडे आलेली आहे आणि आता तयार झालेली आहे आणि निघालेली आहे माझ्या आजोळी, कारण माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. तर मावशीचं गाव आणि मामाचं गाव जवळजवळच आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण मामाच्या घरी एकत्र जमणार आहोत. आणि आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि शिवाय खूप मजा येते सगळेजण असे प्रोग्राम असल्यानंतर जेव्हा एकत्र येतात ना. आणि आजचा हा व्हिडिओ खरंच खूप छान आहे, तुम्हाला सुद्धा तो नक्की आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आलेले आहे आमच्या मामाच्या घरी. वाव झाली काढून वाव असं पाहिजे. नवरी कुठे आहे? छान काढली. पुढे पुढे तर इथं माझी मेहंदी बघा. तर मला स्वतःला सुद्धा मेहंदी काढायला खूप आवडतं, खूप छान वाटतं भरपूर हात भरून मेहंदी काढायला. तर आता कॅमेरामन आहे आमचा महेश मामा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळेजण जे दिसत आहेत ते म्हणजे सख्खे चुलत मामा, मामी, मावशी असे सगळेजण आहेत. ही आहे मनीषा मावशी आणि साक्षी. तर बाजूलाच गाणी सुद्धा सुरू आहेत, पण ते मला वाटते की त्याचा कॉपीराईट क्लेम येईल की काय, त्याच्यामुळे मला मध्ये मध्ये व्हिडिओ म्यूट करावे लागतील कदाचित. साडी घाल ना. प्रेमामुळे ती मुलगी येणार आहे तुमची काढायला म्हणून. तर माझी मेहंदी काढून झालेली आहे, कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता ह्याच्यानंतर डान्स किंवा रील्स बनवायचे असं आमचं चाललेलं आहे. आता आपण काही एवढे प्रोफेशनल डान्सर वगैरे नाही आहोत, तरीसुद्धा एक एन्जॉय करायचा म्हणून काही डान्स आणि रील्स आम्ही करणार आहोत. कसं आहे ना, आजकाल फारसं असं एकत्र कुणी येत नाही. जेव्हा आपण सगळे असे एकत्र असतो ना, तेव्हा हे क्षण असतात ते एन्जॉय करायचे असतात आणि ते अधिकाधिक मेमोरेबल बनवायचे असतात. तर ही आहे नवरीची मेहंदी आणि तिची मेहंदी काढून झाल्यानंतर ती तयार होऊन येईपर्यंत बाकी सगळ्यांची मेहंदी काढून झाली. आणि सगळेजण इथं कॅमेरामन होत होते, कारण ज्यांना शक्य होईल ते सगळेजण व्हिडिओ काढत होते, कारण माझ्या हाताला तर मेहंदी होती त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकत नव्हते. आणि ज्यांना शक्य होईल ते सगळेजण हे व्हिडिओ बनवत होते वेगवेगळे, आणि त्यामुळेच मला हा आजचा व्हिडिओ बनवता आला. आणि जेवढ्या जणांची मेहंदी काढून झालेली तेवढ्या जणांची आता इथं मेहंदीची रील काढायची सुरू आहे. आणि आता नवरी तयार होऊन आली, त्याच्यामुळे आता डान्स वगैरे सुरू. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून केला हा मराठमोळा रॅम्प वॉक. काय आहे ना, नेहमीच्या दगदगीच्या धावपळीच्या आयुष्यातून असे आनंदाचे क्षण चोरता यायला पाहिजेत, खळखळून हसायला हवं, आनंद देता आणि घेता यायला हवा. त्याच्यानंतर सगळ्यांची मेहंदी काढून झाल्यानंतर अजून एक मेहंदी रील किंवा फोटोशूटसाठी बहुतेक सगळ्याजणी आहेत. आणि काही प्रोग्राम असेल तरच सगळ्यांचं एकत्र येणं होतं. आणि मी तरी खूप वर्षानंतर लग्नासाठी आलेले आहे. मध्ये बरीचशी लग्न झाली, पण मी काही ना काही कारणामुळे आले नव्हते. आणि त्यामुळेच असं एकत्र येण्याचा आनंद, एन्जॉय काही वेगळाच आहे. नाहीतरी काय, आपण आपापल्या घरी एक व्यक्ती असतोच. तर याच दिवशी आमच्या एका मामाच्या ॲनिव्हर्सरी होता, त्याच्यामुळे केक वगैरे कट करून झालं आणि त्याच्यानंतर सगळे डान्स वगैरे करत होते. तर हे काही व्हिडिओसाठी वगैरे नाही, तर नेहमी सगळे जेव्हा अशी एकत्र येतात ना, तेव्हा अशी धमाल मस्ती चालू असते. मी फक्त ते शूट केलं एवढंच. आणि लहानपणी सुद्धा आम्ही प्रत्येक मे महिन्यात असे एकत्र यायचो, खूप मजा यायची तेव्हा सुद्धा. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर मध्ये गॅप पडला, बरीच वर्ष मी काही इकडे गेले नव्हते.
तर अशा प्रकारे हा मेहंदीचा सुंदर प्रोग्राम झाला. खूप छान डान्स वगैरे केले, खूप छान छान रील्स बनवल्या, त्यासुद्धा मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि ही दुसऱ्या दिवशीची सुंदर सकाळ. गावाला एवढं छान वाटतं ना सकाळी सकाळी. धुकं तर एवढं होतं आणि ह्या वेळेला गावाला थंडी तर एवढी होती ना. आणि आज आहे नवरीचा चुडा आणि गावदेवीच्या पायासुद्धा पडायला जायचं असतं, तर त्यासाठी आम्ही आता मावशीच्या गावाला जाणार आहोत. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की चुडा वगैरे भरल्यानंतर गावातल्या सगळ्या देवांच्या दर्शनासाठी जायचं असतं आणि अगदी बँड बाजा सगळं वाजत गाजत सगळ्या देवांच्या दर्शनाला जायचं असतं आणि सगळेच असतात सोबत. त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं. पुढे हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतच आहे. तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तिकडेच. तर छान सगळेजण तयार झालेलो आहोत. मी रिक्षाने निघालेलो आहोत कारण जवळच आहे गाव सुद्धा. आणि ह्या आहेत माझी ललिता मावशी, शोभा मावशी, माझी आई, प्रेमा, कोमल आणि मनीषा मावशी. आणि अगदी 10 मिनिटातच आम्ही तिथं पोहोचलेलो आहोत. पुढे सुद्धा खूप प्रोग्राम छान आहे. तर आम्हाला यायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे नवरीचा चुडा वगैरे भरून झालेला आहे. आणि मग याचबरोबर ना जेवढ्या सगळ्याजणी येत असतात ना त्यांना सुद्धा बांगड्या भरण्याची पद्धत आहे. तर आम्ही सगळ्याच जणींनी गर्द हिरव्या रेशमी रंगाच्या ज्या बांगड्या असतात ना त्याच भरलेल्या आहेत आणि त्या छान वाटतात लग्नामध्ये. एरवी काय आपण एवढ्या हात भरभरून बांगड्या वगैरे घालत नाही, पण अशा प्रोग्राममध्ये वगैरे छान वाटतं. आणि त्यासाठी बांगड्या भरणारे असतात ना कासार, तर त्यांना घरी बोलवलं जातं. तर ही अंकिता चुडा भरून झालेला आहे, पण आम्ही उशीर आलो त्याच्यामुळे काही ते फोटोशूट करता आलं नाही. आणि आता आम्ही निघालेलो आहोत गावदेवीच्या दर्शनाला. तर खूप छान पद्धत आहे सगळ्या जणांनी असं एकत्र जायचं. तसंही देवाचे आशीर्वाद घेऊनच कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असते. तर पुन्हा एकदा छान छान तयार होऊन सगळ्या करवल्या बघा निघालेल्या आहेत. आणि आता वाजलेले 6:15 आणि आम्ही सगळेजण पाया पडायला निघालेलो आहोत. आणि आमची सुद्धा खूप छान तयार झालेली आहे. घरी स्वतःच तयार झालेली आहे, तरी खूप छान अशी तयार झाली आहे. आणि मस्त अशी गाणी वगैरे ऐकत डान्स करत सगळ्यांची गप्पा मारत खूप छान वाटतं असं. तर आता ज्योतिबाचं मंदिर आहे, इथं सगळेजण आलेले आहेत. आणि देवळामध्ये ना पहिलं तोरण बांधायचं असतं. ऐकूया. तर असा हा मेहंदीचा सुंदर प्रोग्राम. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ आहे तो हळदी आणि लग्नाचा येईल, तर तो सुद्धा नक्की बघा.